या ठिकाणी आपण पाहू शकतो इयत्ता 8वी स्कॉलरशिप अभ्यासक्रम विषय मराठी याबद्दल सविस्तर अशी माहिती आपल्याला या व्हिडिओमधून मिळणार आहे. फक्त मराठी विषयाचा अभ्यासक्रम या ठिकाणी मी आपणास दाखवत आहे सर्व विद्यार्थ्यांना. विद्यार्थ्यांनी सुरुवातीला हे एक लक्षात घेतलं पाहिजे की कोणताही अभ्यासक्रम हा पूर्ण करताना अगोदर त्यामध्ये कोणते घटक आहेत याचा जर बारकाईने आपण सविस्तर अभ्यास केला तर यश निश्चितच आपल्या हातात असणार आहे. तर या ठिकाणी 8वीचा स्कॉलरशिपचा अभ्यासक्रम जो आहे विषय मराठी इतर या ठिकाणी आपण त्याबद्दल थोडीशी चर्चा करणार आहोत. सर्वप्रथम याच्यामध्ये घटक आहे आकलन. आकलनमध्ये उपघटक आहेत 4 इथं दिसते आपल्याला. त्यातला पहिला घटक आहे उतारा व त्यावर आधारित प्रश्न. दुसरा कविता व त्यावर आधारित प्रश्न. सुसंगत परिच्छेद, संवाद व त्यावर आधारित प्रश्न. हे आपल्याला इथं दिसू शकतं. अतिशय सोपा असा हा घटक आहे आणि यावरती आपल्याला बरीचशी माहिती मिळून जाईल. तर हा आपल्याला घटक इथं दिसू शकतो. तर त्याच्यानंतर शब्दसंपत्ती हा एक घटक आहे. त्याच्यामध्ये 8 उपघटक आहेत. त्यानंतर कार्यात्मक व्याकरण त्याच्यामध्ये देखील 13 उपघटक आपण या ठिकाणी पाहू शकतो. यानंतर शेवटचा घटक आहे तो इयत्ता 1ली ते 8वी मराठी विषयाशी संबंधित सामान्य ज्ञान. आणि यामध्ये आपण पाहू शकतो उपघटक आहे सामान्य ज्ञान म्हणजे काय. त्याच्यामध्ये साहित्य व साहित्य प्रकार, लेखक, कवी व त्यांची टोपण नावे हे आपण इयत्ता 1लीपासून ते 8वी पर्यंत जर आपण मराठीची पुस्तकं घेतली आणि त्याच्यामध्ये आपल्याला माहीत असलेले लेखक त्याच्यामध्ये दिलेले लेखक आणि कवी यांची जर आपण नावे आणि टोपण नावे जर शोधून आपण त्याचा संग्रह केला आणि त्याचा जर वेळोवेळी वाचन केलं तर आपल्याला निश्चितपणे हे 8% जो भारांश आपल्याला या ठिकाणी दिलेला आहे तो निश्चितपणे आपल्याला मिळून जाईल आणि त्याचे मार्क आपल्याला सहज मिळतील. तर आपल्याला ह्या सर्वांची यादी करायची आहे आणि आपण यामध्ये आणखीन माहिती पुढच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. धन्यवाद.